नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे युरेनियम। युरेनियम लक्षात ठेवा, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर करतात। पुढील प्रश्न पहा, असहकार चळवळ कधी सुरू झाली? असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1920। असहकार चळवळ 1920। पुढे पहा, भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेलेला आहे। भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू। तमिळनाडू। पुढे पहा, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलकत्ता। सोपा प्रश्न आहे। आत्मीय सभा कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। विद्यार्थी मित्रांनो, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? तर राजाराम मोहन रॉय। लक्षात ठेवा, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? असा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। तर राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती। कोठे केली होती? कलकत्ता या ठिकाणी केली होती। पुढे पहा, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत बंदरावर कधी पोहोचला? पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत बंदरावर कधी पोहोचला? तर पहा, योग्य उत्तर आहे 1498। 1498। 1498 या वर्षी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत बंदरावर पोहोचला। पुढील प्रश्न पहा, भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या पदावर होते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे। भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या पदावर होते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे उपपंतप्रधान। उपपंतप्रधान। पुढे पहा, दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय पहा, विचार करा। दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव काय आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे धुंडीराज गोविंद फाळके। धुंडीराज गोविंद फाळके हे दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव आहे। पुढील प्रश्न पहा, भारतातील भूजल पातळी कमी होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे? भारतातील भूजल पातळी कमी होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे अतिरिक्त उपसा। अतिरिक्त उपसा। पुढील प्रश्न पहा, अंजली या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अंजली या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओंजळ। अंजली, ओंजळ हे दोन्ही शब्द समानार्थी आहे। पुढील प्रश्न पहा, नातेवाईक या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? नातेवाईक। पर्याय पहा, विचार करा। तर पहा, योग्य उत्तर आहे नातेवाईक, नातलग हे दोन्ही शब्द समानार्थी आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा पर्याय आहे पय। पय म्हणजे काय? तर पय या शब्दाचा अर्थ होतो दूध, दुग्ध आणि पय। लक्षात ठेवा, दूध, दुग्ध आणि पय हे समानार्थी शब्द आहे। तिसरा पर्याय पहा दीपक। दीपक म्हणजे काय? दीपक या शब्दाचा अर्थ होतो दिवा, दीप, दीपक। दिवा, दीप आणि दीपक हे झाले समानार्थी शब्द। चौथा पर्याय आहे संपत्ती। संपत्ती या शब्दाला कोणते शब्द आहे समानार्थी? तर दौलत, संपत्ती, धन। दौलत, संपत्ती, धन हे झाले समानार्थी शब्द। लक्षात ठेवा, नातेवाईक हा जो काही शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द आहे नातलग।
पुढील प्रश्न पहा, 1 हेक्टर म्हणजे किती एकर? 1 हेक्टर म्हणजे किती एकर? तर पहा, योग्य उत्तर आहे 2.5 एकर. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. विद्यार्थी मित्रांनो, हेही लक्षात ठेवा, 40 गुंठे म्हणजे किती एकर? तर 1 एकर. 40 गुंठ्याचा 1 एकर होतो. 1 दस्ता म्हणजे किती कागद? तर 24 कागद. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. 1 किमी म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000 मीटर. हे लिहून ठेवा. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. 40 गुंठे म्हणजे 1 एकर, 1 दस्ता म्हणजे 24 कागद आणि 1 किमी म्हणजे 1000 मीटर. पुढील प्रश्न पहा, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? परमहंस सभा. योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. पुढे पहा, आकाराने सर्वात मोठा खंड कोणता? आकाराने सर्वात मोठा खंड कोणता? योग्य उत्तर आहे आशिया खंड. पुढे पहा, अलक्ष या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अलक्ष. पर्याय पहा, भगवान, देव, अलख, यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा, अलक्ष, भगवान, देव आणि अलख हे सर्व शब्द समानार्थी आहेत. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर कोणते? उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर कोणते? योग्य उत्तर आहे लोणार सरोवर. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे. पुढे पहा, समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. पर्याय पहा, ऱ्हस्व दीर्घ, हर्ष खेद, स्वर्ग नरक, होडी नौका. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा. आता जर बघितलं, पहिला पर्याय काय आहे? ऱ्हस्व दीर्घ. हे काय आहे? विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. आपल्याला काय विचारलं? समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. दुसरा पर्याय पहा, हर्ष खेद. हे सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहेत. स्वर्ग नरक विरुद्धार्थी शब्द आहेत. परंतु जो काही 4 नंबर पर्याय आहे तो आहे समानार्थी शब्द. होडी म्हणजेच काय? नौका. म्हणजे 4 नंबर पर्यायामध्ये आपल्याला समानार्थी शब्दांची जोडी दिलेली आहे. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, भारतातील बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे आसाम. आसाम. पुढे पहा, तुळशी तलाव खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तुळशी तलाव खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द दिलेले आहेत आणि कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलेलं आहे. पहा, पहिला पर्याय आहे नाच नृत्य. विद्यार्थी मित्रांनो, नाच आणि नृत्य हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. जोडी बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, निर्धार, निश्चय. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, निर्मळ, स्वच्छ. बरोबर आहे का? तर निर्मळ आणि स्वच्छ हे दोन्ही शब्द समानार्थी आहे. बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, नियम, सरिता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नियम आणि सरिता हे शब्द एकमेकांच्या समानार्थी नाही. तर पहा, योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. आता नियम या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? तर नियम म्हणजे काय? नियम म्हणजे काय? पद्धत. नियम, पद्धत हे झाले समानार्थी शब्द. आणि सरिता, सरिता म्हणजे काय? तर सरिता या शब्दाचा अर्थ होतो नदी. नदी म्हणजे काय? सरिता. लक्षात ठेवा, या ठिकाणी चुकीचा पर्याय विचारला आहे. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. हे लिहून ठेवा. नियम, पद्धत समानार्थी आहे आणि नदी आणि सरिता हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. पुढील प्रश्न पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या सत्याग्रहात महत्वाची भूमिका बजावली? सरदार पटेल यांनी कोणत्या सत्याग्रहात महत्वाची भूमिका बजावली? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रह. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.